मुसळधार पाऊस बरसणार आहे। 8 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। कोकण विदर्भासह पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय। सोमवार नंतर पाऊस। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। राज्यात गरमीची लेवल खूप तीव्र झालेली असून याच गरमीच्या खूप तीव्र वातावरणामुळे राज्यात देखील आता तीव्र पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। मात्र अचानकपणे सर्वत्र पाऊस सुरू होणार नाही, मात्र हळूहळू पावसात जोर वाढेल। विजांचा कडकडाट लकलकाट बघायला अधिक मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाचे मोठं संकट राज्यावरती आहे, कारण पाऊस तर पाहिजे पण यामध्ये काही थोडं विजांचं संकट अधिक बघायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणं देखील गरजेचं आहे। मग कोणत्या जिल्ह्यातून आता पावसाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। काही तालुक्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकते। हा अंदाज लक्षात घ्यावा। तर चला आता नेमका पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये राहील, कोणत्या भागामध्ये अधिक मुसळधार पावसाची शक्यता राहील, सर्व काय आपण बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले तर तुम्हाला हवामान अंदाजा संदर्भातील जी काय बातमी असेल ती रोजची रोज सर्वात आधी बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आपले चॅनल आत्ताच तुम्हाला सबस्क्राइब करायचे आहे। तर चला आता सविस्तर अंदाज बघूयात। तर आता सध्या बघू शकता, आता फक्त लक्ष देऊन बघा। काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी तीव्र पावसाच्या सरी आता वाढत जाण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। हे वातावरण वाढत जाईल, कुठे तीव्र पाऊस बघायला मिळेल तर कुठे जोरदार पावसाची व्याप्ती आता वाढणार आहे। सध्या स्थितीला लवकरच पावसाला सुरुवात कोकण किनारपट्टीला होणार आहे, मात्र पावसाचा जोर आता गरमीच्या लेवलमुळेच वाढण्याची शक्यता राज्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर आता येत्या 2 तासाचा विचार करता उदगीर, अहमदपूर, मुखेड, कंधारचे भाग असतील, पेठ-उमरी, धर्मादाबाद, भैंसा, भोकर, निर्मल, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद या भागात मध्यम ते मुसळधार विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन होत आहे। अहमदपूर पर्यंत हा पाऊस आगमन लावणार असून बऱ्यापैकी भागाला पाऊस झोडपणार आहे। नांदेड जिल्ह्यात देखील बहुतांश भागात, देगलूर, मुदखेडचे भाग असतील या भागात देखील पावसाचं आगमन बघायला मिळणार आहे। मध्यम ते काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाळी वातावरण हे आपल्याला बघायला मिळणार आहे, असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तर चला अजून आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी अधिक पाऊस राहू शकतो त्यांची नावे आता आपण जाणून घेऊयात। तर यामध्ये इकडे बघू शकता सर्वाधिक पावसाचा जोर आता वाढत आहे म्हटलं तरी काही हरकतच नाहीये। तसेच इकडे विदर्भात देखील बऱ्यापैकी भागात पावसाचा जोर वाढणारच आहे। नांदेड जिल्ह्यात तर पावसाची शक्यता आता बघायला मिळणार आहे, त्यामुळे विजांसह पाऊस आहे, सतर्क राहा। पेठ-उमरीला येत्या 2 तासात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे। यामध्ये पेठ-उमरीचे भाग असतील, मुखेडचा भाग असेल, भोकर, भैंसाचा भाग असेल, शिवांचा भाग असेल, हिमायतनगर या ठिकाणी चांगलं पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे। खूप दिवसानंतर विजांचं हे संकट आपल्याला सर्वाधिक 10 वर्षाचा रेकॉर्ड तुटू शकतो। अशा विजा यावेळेस ऑगस्टमध्ये चमकण्याची भीती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। कारण तुम्ही बघितलं असेल 2025चा उन्हाळा देखील किती विजांच्या कडकडाटासह विजा पडल्याचं प्रमाण किती पाहायला मिळालं, त्यामुळे सतर्क राहावे। खूप मोठं संकट हे खूप वर्षानंतर पावसाचं असं बघायला मिळू शकतं। तसेच आता यामध्ये पावसाची शक्यता इकडे नागपूर, आदिलाबाद, पांढरकवाडा, चंद्रपूर या भागात देखील बघायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला तर मिळणारच आहे। पुसदच्या भागात, हिंगोलीच्या भागात, यवतमाळ पर्यंत पावसाचा अंदाज आहे। यवतमाळमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस, गडचिरोलीच्या भागात देखील ताडोबापर्यंत, चंद्रपूर या भागात, आदिलाबाद चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। कारंजा, हिंगोली, वाशिमच्या भागात देखील बऱ्यापैकी भागात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो। हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। अशा प्रकारचं वातावरण देखील राज्यात आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता हे तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे, कोणत्या तारखेला आता राज्यातील कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस येणार आहे, तारखाने सविस्तर अंदाज आता यामध्ये बघायला मिळेल। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण वातावरणामध्ये मोठे बदल आपल्याला दिसून येत आहेत। काही ठिकाणी अतिशय तीव्र बदल देखील सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे। तर चला आता ते पण जाणून घेऊयात। तर यामध्ये इकडे बघू शकता आता पुढचे काही तास खूप राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। यामध्ये जर विचार केला तर काही भागाला अतिशय चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण लवकर आगमन करीत आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होणार आहे। पुढच्या 24 तासानंतर बघायला गेलं तर 24 तासानंतर जो पाऊस मुसळधार स्वरूपाचा पाऊस इकडे
केरळकडे सक्रिय झालेला आहे. केरळमध्ये जे अति मुसळधार पावसाचं विजांच्या लखलखाटासह गडगडाटासह जे पावसाळी वातावरण सध्या सुरू आहे, हे वातावरण लगेच 24 तासानंतर राज्याच्या दिशेने येण्यास सुरुवात होईल. काही भागात रात्रीला अचानक आगमन होऊ शकतं, तर काही भागात थोडासा वेळ लागू शकतो. मात्र जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे राज्याच्या दिशेने येत आहे. शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर शेतीची कामे करून घ्या, कारण हे पावसाळी वातावरण जोरदार आहे. ऑक्टोबरमध्ये जसे ऑक्टोबर सप्टेंबर पावसाचं वातावरण राहतं, तशा प्रकारे देखील एका दुसऱ्या ठिकाणी पावसाळी वातावरण बघायला मिळू शकतं. त्यामुळे हा अंदाज शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा. ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज सविस्तरपणे बघायला मिळेल. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा. तर चला आता पाऊस पडणारे तालुके, कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात पाऊस येत आहे ते आपण बघूया. फक्त आता इकडे लक्ष द्या. या ठिकाणी बघू शकता सोलापूर जिल्ह्यात 24 तासात पावसाचं आगमन होणार आहे. जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह हजेरी लावत आहे. नांदेड जिल्हा बराच व्यापून टाकणार असून जोरदार हजेरी अकोला, नांदेड, अमरावती भागात देखील हजेरी लागणारच आहे. आदिलाबाद, चंद्रपूर, पांढरकवाडा या भागापर्यंत पावसाचं रूप आपल्याला चांगलं बघायला मिळत आहे. तीव्र पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र काही भागात उघडीप बघायला मिळू शकते. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, वाशिम, मालेगाव, नाशिक, शेवगाव, अमरावती. मात्र या ठिकाणी देखील उघडीप लवकरच समाप्त होणार असून लवकरच संपणार असून आपल्याला जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण लगेच बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घेणं आता गरजेचं आहे. तर चला यामध्ये इकडे बघू शकता 48 तासामध्ये सर्वाधिक पावसाचं प्रमाण आपल्याला राज्यामध्ये हळूहळू नंतर वाढतानाचं चित्र बघायला मिळणार आहे. पावसाला खरी सुरुवात ही आता आपण जर विचार केला तर भारताच्या दक्षिण भागाकडून होत आहे. त्यानंतर त्याच्या पुढील जर 24 तासाचा विचार केला तर अजूनही पावसाळी वातावरण राज्याच्या दिशेने सरकत जाईल असा अंदाज बघायला मिळत आहे. यामध्ये जर विचार केला तर काही भाग असे आहेत की भारताचे दक्षिण भाग मुसळधार ते अतिमुसळधार, नदी नाल्यांना पाणी वाईल, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतील असं वातावरण बघायला मिळणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा, कारण तीव्र गरमीसोबत हा पाऊस आता बघायला मिळत आहे. ज्या भागात सध्या गरमी असेल, उष्णता असेल, त्या भागात चांगला पाऊस आपल्याला बघायलाच मिळणार आहे. प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्यात सध्या काय परिस्थिती आहे आम्हाला कमेंटमधून कळवू शकता. आम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देण्याचा देखील प्रयत्न नक्की करणार आहोत. त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ देखील शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. तर यामध्ये इकडे बघू शकता आता नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा या ठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे. दुपारनंतर पावसाला चांगलं पोषक वातावरण आपल्याला बघायला मिळत राहील. या ठिकाणी बऱ्यापैकी भागात पावसाची शक्यता आहे. नांदेड, चंद्रपूर, लातूर, बिदर, सोलापूर या बऱ्यापैकी भागामध्ये चांगलं पावसाचं आगमन लवकरच होणार असून तीव्र पावसाचे क्षेत्र हे राज्याच्या दिशेने या भागाकडे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा अंदाज देखील सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा. तीव्र स्वरूपाच्या पावसाचं वातावरण पूर्ण राज्यामध्ये आता हळूहळू वाढण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे जास्त काही चिंता करण्याची गरज नाही. पुढील जिल्हे बीड जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, निर्मल तालुका आहे, या ठिकाणी देगलूर तालुका, उदगीर तालुका, अहमदपूर, परळी तालुक्यात पाऊस वाढणार आहे. उमरखेडला पाऊस येत आहे, चंद्रपूरला येत आहे. उमरखेड, पांढरकवाडा, गडचिरोली, ताडोबा या ठिकाणी देखील दिनांक 5 तारीख 6 तारीख म्हणजेच 5-6 ऑगस्ट रोजी पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे. पावसाची शक्यता आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळणार आहे. अशा प्रकारचा एक अंदाज पाहायला मिळत आहे. हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तर आता लक्षात घ्या, आपण 2 आणि 3 दिवसाचा अंदाज नाही तर पुढच्या अजून बऱ्याच दिवसाचा अंदाज बघत आहोत. यामध्ये इकडे दिनांक 7 तारखेला देखील मोठा बदल होणार असून पावसाची व्याप्ती पुन्हा हळूहळू चांगली वाढणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 7 ऑगस्ट रोजी लातूर, अकलूज, सोलापूर, कुलबर्णी, बिदरच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह हे पावसाळी वातावरण राज्याच्या दिशेने बघायला मिळत आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा. कुठे मध्यम पाऊस राहील तर कुठे जोरदार पाऊस राहील अशी व्याप्ती पावसाची बघायला मिळणार आहे. एका दुसऱ्या भागात अति तीव्र पाऊस होण्याची शक्यता आहे. हा देखील अंदाज लक्षात घ्यावा. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कारण काही भागात अचानकपणे पावसाचं रूप हे पावसाचं चित्र खूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. तर चला आता पुढचे जिल्हे आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता नांदेड जिल्ह्याचा विचार करता नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस वाढणारच आहे. नांदेड, वाशिम, पुसदच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर बघायला मिळणार आहे. एका दुसऱ्या ठिकाणी चांगली हजेरी लागू शकते. पुसदच्या भागामध्ये पाऊस येत आहे. शेतकऱ्यांनो सतर्क राहा, अंदाज लक्षात घ्या. उमरखेड आता राहिलेला फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज बघायला मिळेल. व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवत चला. यवतमाळ, पुसद, उमरखेड, आदिलाबाद, पांढरकवाडा, कारंजा, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, लोणार, सेलू, चिखले या भागात देखील पाऊस दिनांक 7 तारखेला अजून वाढणार असून 7 तारखेला मोठा बदल होणार आहे. पावसाचं रूप वाढत जाणार आहे. अकलूज, सोलापूर पर्यंत पाऊस आहे. लातूर जिल्हा,
शेतीची कामे लवकरात लवकर आता 4 ते 5 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. त्यात काही तारखांना 4-5 तारखेला देखील पाऊस पडणारच आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा, कारण गरमीची लेवल बघता पावसाचं आगमन खूप होणार आहे. तसेच इकडे निलंगा, औसा, उमरगा, आळंदा, अक्कलकोट, कलबुर्गी या ठिकाणी चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याच्या भागापर्यंत जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण चांगल्या व्याप्तीसह बरसणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. कुठे मध्यम पाऊस होईल तर कुठे तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अकोला, नागपूरच्या भागात देखील असा अंदाज स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे ही गोष्ट देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे. तर चला, हे झालं आता 7 तारखेला मोठा खराब बदल व पावसाचं मुसळधार स्वरूपाचं आगमन. खरं दिनांक 8 ऑगस्ट पासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. खूप वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा पाऊस बघायला मिळणार आहे. मग आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात 8, 9, 10 म्हणजे पुढचे 5 ते 6 दिवस पाऊस पडू शकतो, आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. लक्षात आता अंदाज घेणं गरजेचं. तर इकडे बघू शकता, यामध्ये सर्वाधिक विचार जर केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये, इंदापूर जिल्ह्यामध्ये, बार्शी, पेठ, करमाळ्यामध्ये चांगला पाऊस बघायला मिळणारच आहे. करमाळा, इंदापूर, बार्शी, तुळजापूर, पेठ, लातूरच्या भागात मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. केज, परळी, जामखेड, अहमदपूरच्या भागात मध्यम स्वरूपाचं काही ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण बघायला तर मिळणार आहे. तीव्र पावसाची शक्यता आहे. पैठण, अहिल्यादेवी नगर, सेलू, नांदेडच्या भागामध्ये, जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूरच्या भागामध्ये, लोणार, उमरखेड, वाशिमच्या भागामध्ये देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळू शकतं. काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाची पावसाची हजेरी लागेल, हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण बऱ्यापैकी भागामध्ये पाहायला मिळणारच आहे. तसेच इकडे दौंड, बारामती, इंदापूर, वडूच्या भागात, सातारा, विटा, कराडच्या भागामध्ये चांगलं पावसाळी वातावरण राहणारच आहे. पंढरपूर, सोलापूर, इंदापूरच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढे चालून बघायला मिळू शकते. तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही भागामध्ये राहू शकते, हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन येत आहे. बार्शीमध्ये तर अक्षरशः मुसळधार पाऊस. केज तालुका, बीड जिल्हा, जामखेड, करमाळा, पेठ, लातूर, तुळजापूर, अहिल्यादेवीनगर विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन होणार आहे. जोरदार ते अतिमुसळधार पाऊस नांदेड जिल्ह्यात येत आहे. वाशिम जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. तर चला, अजून कोणता जिल्हा आहे लगेच सांगतो. तर इकडे बघू शकता, नागपूर जिल्हा असेल, अमरावती भाग असेल, आर्वी, वर्धाच्या भागात चांगला पाऊस येत आहे. उमरखेड, उमरेडचा भाग, हिंगणघाट मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची व्याप्ती बघायला मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ज्या भागात कमी पाऊस होता, अहिल्यादेवीनगर, दक्षिण पश्चिम साईडला पाऊस कमी होता, त्या पण भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मग दिनांक 9 जुलैचा जर विचार केला तर 9 जुलैला, ऑगस्टला देखील चांगला पाऊस आहे. 9 ऑगस्ट, 10 ऑगस्ट देखील परिस्थिती खूप वेगळी राहणार असून मध्यम ते मुसळधार पावसाचं वातावरण राज्यात हे पाहायला मिळणारच आहे. अंदाज लक्षात घ्यावा. वातावरणात काय बदल झाले तर लवकर अंदाज आपण चॅनलवरती देणार आहोत. त्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज महत्त्वाचे अंदाज बघायला मिळतील. फक्त सबस्क्राईब करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.